तर सगळ्यात अगोदर आपण गोंड्याला लागणारं साहित्य पाहणार आहोत। तर इथं मी पॅड घेतलेला आहे, तुम्ही पॅडच्या जागी बुक वगैरे पण घेऊ शकता। त्यानंतर बीट्स घेतलेले आहेत 2mm जे आरी वर्कमध्ये यूज करतो तेच, आणि साधा दोरा घेतलेला आहे मशीनला जो यूज करतो तो। त्यानंतर जरी थ्रेड घेतलेला आहे आणि हा आहे सिल्क थ्रेड। तर सिल्क थ्रेड तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार घेऊ शकता। इथं माझ्या साडीच्या कलर ला रेड आणि ब्ल्यू कलर मॅच होत होता, त्यामुळे मी हे 2 कलर घेतलेले आहेत। त्यानंतर एक कटर घ्यायचा आहे, त्यानंतर फॅब्रिक ग्लू, आणि तर ही पाहू शकता एक छोटीशी सुई घ्यायची आहे, म्हणजे जे आपण हात शिलाई वगैरे करायला घेतो तीच। आणि त्यानंतर एक मोठी सुई घ्यायची आहे, कारण आपण त्याच्यामध्ये दोरे ओवणार असतो, त्यासाठी मोठी सुई लागते। आणि जाडीलाही पाहू शकता जाड आहे, कारण आपल्याला ती साडीमध्ये ओवायची असते, त्यामुळं जाड अशी बघूनच सुई घ्यायची आहे। तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते की दोरे कसे घ्यायचे। तर सिल्क थ्रेड आहे ना, तर ते एक पूर्ण राऊंड झाला म्हणजे एक असं मोजायचं, फक्त वरचंच नाही तर पूर्ण। आता मी एक राऊंड केलेला आहे, परत एकदा दाखवते। वरती मी बोट ठेवलेला आहे, जिथून स्टार्ट होतो धागा तिथनं पूर्ण राऊंड घेतला की एक मोजायचं। तर असंच करून मी आता 40 राऊंड करून घेणार आहे एका कलरचे। तर बघू शकता, आणि व्यवस्थित असे घ्यायच्यात, एकाच ठिकाणी जास्त पसरवूनही घ्यायचं नाहीत, नाहीतर मग धागे खाली बरी होतात। आणि व्यवस्थित असं कुठेही आडी वगैरे पडता नाही कामा नये, किंवा लूज पडू द्यायचं नाही। तर इथं बघू शकता 40 माझे झालेले आहेत, म्हणजे 40 म्हणजे इकडचे 40 इकडचे 40 मिळून 80 तसे तरी, पण आपण पूर्ण मिळून एकच राऊंड पकडतो, तर त्यामुळे मग हे झालेले आहेत 40। तर आता बघू शकता कट करते वेळेसही व्यवस्थित असं मी दाखवल्याप्रमाणे करायचं आहे। आणि त्यानंतर सुईमध्ये ओवायच्या आधी आपण त्याला ना दोऱ्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असे ओवले जातील। कारण सिल्क थ्रेड आहे ना, खूप सिल्की असल्यामुळं ते खूप लवकर सटकतात, त्यामुळं नाही का असे निघू शकतात। त्यामुळं आपण त्याला फॅब्रिक ग्लू लावून व्यवस्थित असं सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे, व एकसारखं दोन्ही साईडचे जे दोरे आहेत ना एकसारखे करून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता मी अगोदरच एवढे सगळे करून झालेले आहेत, तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं 3 ठेवलेले होते। आणि ही माझी दिवाळीची साडी होती, तर दिवाळीची साडीला मी माझ्या हातानेच साडीला गोंडे केलेले होते। तर बघू शकता मी जसं दाखवले ना तशा प्रकारे व्यवस्थित असं ओवून घ्यायचं आहे। आणि थोडेसे अगोदर जेव्हा आपण करतो ना गोंडे, तर थोडंसं मोठंच ठेवायचं, म्हणजे खालीवरी ते झाले तरी आपण नंतर त्याला व्यवस्थित करू शकतो। एकदम छोटे जर ठेवले तर मग नंतर काहीच करता येत नाही, त्यामुळे थोडंसं लांबच ठेवायचं। आणि इथं बघू शकता जरी थ्रेड मी बारक्या सुईमध्ये म्हणजे हातशिलीच्या सुईमध्ये दोरी करून ऊन घेतलेला आहे, हा सिल्क थ्रेड आहे। तर सुईमध्ये ऊन घेतले, तर त्यानेच आता आपण इथं गाठ टाकून घेणार आहोत, म्हणजे गोंडा जो आहे तो फिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे सारी गाठ मारत मारत व्यवस्थित असं गाठ मारून घ्यायची आहे, कुठंही लूज पडू द्यायचं नाही, काळजी घेऊन व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे। एक 3 ते 4 वेळेला पूर्ण राऊंड एकदा गाठ मारायची, परत मधनं एकदा दोन्ही याच्यामधनं घालायचं सुई, धाग्यांच्या मधनं घालून परत एकदा गाठ मारायची, परत पूर्ण राऊंड असं करत करत गाठ मारायची, म्हणजे ती अजिबात सुटत नाही। जर तुम्ही फक्त राऊंडच गाठ मारत बसलात तर ती सटकण्याची शक्यता असते, त्यामुळं धाग्यांच्या आतनंही एखादी गाठ घालायची, त्यामुळं सुटत नाही लवकर। आणि बघू शकता शेवटला मी वरतून सुई खालच्या म्हणजे गोंड्याची जी गाठ घातली आणि त्याच्या आतून मी खाली सुई काढलेली आहे जरी थ्रेडची, आणि त्यानंतर मग कट करून घेतलेलं आहे। आणि थोडंसं मी अगोदर लांबच ठेवणार आहे, कारण एकसारखे परत आपल्याला शेवटी करायचेच आहेत। तर मी केल्यासारखे
सगळे गोंडे आता मी दाखवल्याप्रमाणे सगळे गोंडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त एकच नाही का केलं, कारण सगळं करायचं म्हटलं ना व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी. तर बघू शकता इथं सगळे गोंडे आपले तयार करून झालेले आहेत. त्यानंतर एकसारखे आता कट करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असं पकडायचं, म्हणजे वाकडे तिकडे होतात किंवा खालीवरी होऊ नये यासाठी मी दाखवले त्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्या हाताने खालीवरी म्हणजे नाही का खालच्या साईडने व्यवस्थित असे दोरे घ्यायचे, व्यवस्थित पकडून कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथं माझे कट झालेले आहेत, सगळे गोंडे एकसारखे कट करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आता साधा दोरा घेतलेला आहे मी सुईमध्ये ओवून, आणि त्याला एंडला नॉट टाकलेली आहे, म्हणजे गाठ टाकलेली आहे. बघू शकता. तर ती कशासाठी, तर तुम्ही बघू शकता की मी 2 ते 3 अगोदर केलेले आहेत. तर जे आपण मणी घेतले होते ना आरी वर्कमध्ये, जे आपण यूज करतो 2 mm, तर तेच मणी आता मी इथं गोंड्याला साईडला लावणार आहे तिथं दाखवल्याप्रमाणे. तर ते कशी लावायचे तर तेही दाखवत आहे मी. तर सगळ्यात अगोदर साधाच दोरा घ्यायचा आहे, जरी थ्रेड किंवा सिल्क थ्रेड वापरायचा नाही, साधाच दोरा वापरायचा. तर खालून वरती अगोदर सुई काढायची, आणि त्यानंतर मी इथं 2 बीट्स सुईमध्ये घातलेले आहेत, ओवलेले आहेत दोऱ्यामध्ये. तर तुम्हाला दाखवण्यासाठी तिकडं खूप अवघड पडत होतं, व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता, म्हणून मी थोडंसं झाल्यानंतर मग ह्या गोंड्याच्या इथं मी तुम्हाला दाखवत आहे. तर सुई कशी मी हे केली ते व्यवस्थित बघा, कारण पुढून घालून मागणं काढायची सुई, आणि परत दुसऱ्या बीट्समधून घालून मग परत पुढे घ्यायची आहे. तर परत एकदा बघा, मी व्यवस्थित सांगितलेलं नव्हतं. तर बीट्स आपण सगळ्यात अगोदर घालून घ्यायचे आहेत, आणि बघा मी कशी वळते, पुढच्या साईडला सुई टोचून मागणं सुई काढायची आहे, पुढे काढायची नाही, मागच्या साईडला सुई काढायची बीट्सच्या साईडला. आणि 2 बीट्स घेतले होते, तर त्याच्या पुढच्या बीट्समधून आपल्याला सुई पुढे घ्यायची आहे, म्हणजे बीट्स एकदम फिक्स असे आणि हालत नाहीत इकडं तिकडं, आणि एकदम छान गोलाकारात बसतात. त्यासाठी हे ट्रिक खूप उपयोगाची आहे. मी जसं केले तसंच करायचं. परत एकदा बघा की मी 2 बीट्स घालत आहे, सुईमध्ये ओवून घेत आहे, आणि सुई सरळ मी टोचत नाही आहे, सुई मी टोचून मागच्या साईडला सुईचं टोक काढत आहे, पुढे अजिबात घ्यायचं नाही, पुढून टोचून मागणं काढायचं आहे सुईचं टोक. आणि बघू शकता, म्हणजे जे बीट्स आहे ना त्या साईडला आपल्या सुईचा धागा निघालेला पाहिजे, आणि जो पुढचा बीट्स असतो ना, म्हणजे जो मणी असतो ना पुढचा, तर त्याच्यामध्ये घालून आपण हे करणार आहोत. तर बघू शकता किती छान असं फिक्स झालेले आहेत मणी. आणि शेवटला खाली घ्यायचं आहे, म्हणजे खालच्या साईडला धागा घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे 1-2-3 वेळा मी दाखवल्याप्रमाणे. बघू शकता असं 1-2-3 वेळा घातलं की बस होऊन जातं. आणि मी दाखवल्याप्रमाणेच बीट्स कधीही घालायचे, नाहीतर मग सरळ सरळ केला ना तर काहीच उपयोग नाही, ते व्यवस्थित असे बसतच नाहीत, एकदम छान असे फिक्स होतात. तुम्ही किती जरी काय केलं ना अजिबात ते बीट्स निघणार नाही. तर इथं मी गाठ घालून घेतलेली आहे. तर बघू शकता किती छान असं गोंडे तयार झालेले. जास्तही वेळ लागत नाही, खरंच खूप लवकर होतात हे. जास्तीत जास्त 1-2 तासात, जास्त म्हणजे स्लो जरी केलं तरी 2 तासात होतात. तसं तर ज्यांना प्रॅक्टिस जास्त आहे ना, तर ते 1-1.5 तासातही करू शकतात. तर अशाच पद्धतीनं आता मी सगळे गोंड्यांना जे मणी लावायचे आहेत ना, तर ते मी लावून घेते, आणि किती सुंदर दिसतात ते पाहाच तुम्ही पुढे. रेडीमेड गोंड्यापेक्षा आपण जे हाताने करतो ना, तर ते खूप टिकतात तेही आणि छानही दिसतात. पण काही साड्याला, आता खूप साड्यांना तर अगोदरच येत आहेत रेडीमेडच. तर ह्या साडीला नव्हते तर मी केलेले आहेत.
तर बघू शकता एकदम छान असे साडीचा लुकच चेंज झाला होता. खरं सांगते एकदम छान साडी दिसत होती. अगोदरच होती छान आणि त्याच्यात तर मी गोंडे बनवले ना त्यानंतर तर इतकी सुंदर आणि नाजूक दिसत होते ना पदर.